हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, जसं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की आपला फर्स्ट युनिट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि आज आपण पाहू की सेकंड युनिट दॅट इज द इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. आपण बोलवलो 11वी केमिस्ट्री आणि आजचा युनिट आहे सेकंड युनिट इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ठीक आहे. आता इथं शब्द ॲनालिटिकल महत्त्वाचा आहे. इंट्रोडक्शन तुम्हाला माहीत आहे, केमिस्ट्री ठीक आहे माहीत, पण ॲनालिटिकल म्हणजेच ॲनालिसिस. ॲनालिटिकल केमिस्ट्री इज नथिंग बट द ॲनालिसिस केमिस्ट्री, म्हणजे याच्यात ॲनालिसिस करावं लागतं. म्हणून लिहिलं आहे, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ अ कंपोजिशन्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स. याचा सिंपल मराठी अर्थ असा, ही केमिस्ट्रीचीच एक ब्रांच आहे. जसं केमिस्ट्रीच्या बाकीच्या ब्रांच आहेत, फिजिकल केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, तशीच ॲनालिटिकल केमिस्ट्री सुद्धा आहेत. बाकीचे ब्रांचेस आहेत, पण आपण एवढंच बघू. आणि म्हटलं त्यांनी म्हणून इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो कशाचा, सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय होते, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, हे सांगतो मी समोर सगळं. ऑफ अ कंपोजिशन्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स, म्हणजे एखाद्या सबस्टन्स तुम्हाला दिला, एखादा पावडर दिलं, एखादं सॅम्पल दिलं, त्या सॅम्पलमध्ये नक्की काय आहे, ते सॅम्पल कशाचं आहे, त्या सॅम्पलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे, एखादा सबस्टन्स कोणकोणत्या 2-3 गोष्टींवरून बनला आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं पर्सेंटेज किती आहे, ग्राममध्ये आहे, जर लिक्विड असेल तर व्हॉल्यूममध्ये किती आहे, पर्सेंटेज किती आहे, कंपोजिशन किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे जर लिक्विड असेल तर, ह्या सगळ्या गोष्टीचा जो आपण अभ्यास करत असतो याला आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणत असतो. आणि म्हणून म्हटलं आहे का दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, सेपरेट करणं, 2 गोष्टी मिक्स झाल्या सेपरेट करणं, आयडेंटिफिकेशन, माहीत करणं ती गोष्ट कळती आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, याच्याबद्दल नंतर मी बोलतो समोर, ऑफ अ कंपोजिशन्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्सेस, म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं कम्प्लिटली होल अँड सोल अभ्यास करणं, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, तो कोणत्या कोणत्या गोष्टीपासून बनलेला आहे, सगळ्या गोष्टीचा स्टडी जो होतो तो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये होत असतो. मग आता काही पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे, अनालिसिस प्रोव्हाइड्स केमिकल और फिजिकल और बोथ द इन्फॉर्मेशन अबाउट द सॅम्पल. समजा एखादा तुम्हाला सॅम्पल दिलेला आहे XYZ, फॉरेन्सिक सायन्स जसं, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर काही एखादा सॅम्पल दिलेला असतो, ठीक आहे, मग त्या सॅम्पलमध्ये त्याची प्रॉपर्टीज काय, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या, त्याच्या केमिकल प्रॉपर्टी कोणत्या, किंवा दोन्ही प्रॉपर्टी कोणत्या आहे, हे तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही त्या सॅम्पलचं अनालिसिस कराल. आणि अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला ॲनालिटिकल केमिस्ट्री आली पाहिजे. हेच आपल्याला त्याची फिजिकल असो केमिकल असो इन्फॉर्मेशन अबाउट द सॅम्पल, जे सॅम्पल तुम्हाला दिलेला आहे किंवा प्रोव्हाइड गेलेला आहे, याचा आपण ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज सांगू शकतो. त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल का ती नक्की गोष्ट कोणती होती. ठीक आहे. सपोज जर एखाद्या घटनास्थळी तुम्ही ॲज अ फॉरेन्सिक सायंटिस्ट और अधिकारी जर अपॉइंट असाल, तुम्हाला जर काय सॅम्पल मिळाला, पावडर मिळाली, एखादी गोष्ट मिळाली, लिक्विडच भेटलं किंवा काही पण जे तुम्हाला सॅम्पल मिळालं किंवा प्रोव्हाइड करण्यात आलं, मग ते सॅम्पलचं तुम्ही ॲनालिसिस करता. ठीक आहे. तुम्ही सगळेजण CID तर पाहतच असाल, त्याच्यात कसं ते डॉक्टर कसं ॲनालिसिस करतात, सगळं ते ॲनालिसिस करणं झालं फॉरेन्सिक सायन्स. काय नक्की हे पावडर कशाचं आहे, लिक्विड कशाचं आहे, पॉयझनचं आहे तर कोणतं पॉयझन आहे, त्या पॉयझनमध्ये कोणते घटक होते. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास जो आहे तो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण करत असतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, प्रोव्हाइड द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ सॅम्पल ऑर बोथ. नाऊ सेपरेट, आयडेंटिफाय, क्वांटिफाय द मॅटर अंडर स्टडी. एखादी गोष्ट म्हणजे हे त्याचे जनरल डेफिनेशन असल्यासारख्याच आहे, फक्त एक इंट्रोडक्शन, जसं तुम्हाला एक्झामला इंट्रोडक्शनचं नाही आहे पण माहीत असं म्हणून मी सांगून राहिलो. तर सेपरेट करणं, आयडेंटिफाय करणं, क्वांटिफाय. क्वांटिफाय म्हणजे नंबर्स, म्हणजे किती क्वांटिटी आहे त्याची. क्वांटिफाय म्हणजे एक नंबर्स म्हणजे किती क्वांटिटी आहे त्याची, अशी गोष्ट. मॅटर अंडर स्टडी, जो मॅटरचा तुम्हाला स्टडी करायचा आहे और सॅम्पलचा स्टडी करायचा आहे ते. ठीक आहे. मग आता ॲनालिसिस, मग ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा इंट्रोडक्शनचं पाहतो. मग ॲनालिसिस म्हणजे काय होते हे आपण आता समजून घेऊ. पॉईंट 2.2. ठीक आहे. Analysis is carried out on a small, हे महत्वाचं, स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल. म्हणजे थोड्या अमाऊंटमध्ये जर सॅम्पल घेतलं तुम्ही, आता ते थोड्या अमाऊंटचे प्रकार आहेत बरं, जसं सेमी अनालिसिस आहे, मायक्रो अनालिसिस आहे, हे असं. और अनालिसिस सेमी अनालिसिस म्हणा किंवा मायक्रो अनालिसिस म्हणा, सब एक त्याचे टाईप आहे. बोलतो पहिले आपण अनालिसिस समजून घेऊ. काय म्हटलं त्यांनी, अनालिसिस इज कॅरिड आउट ऑन स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल. जे मटेरियल सॅम्पल तुम्हाला मिळेलं आहे त्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. तेच प्रकारे आयडेंटिफिकेशन, त्याचं सेपरेशन म्हणा, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचं आहे. तर ते सॅम्पल की तुम्हाला खूप 2-4 किलो नाही पाहिजे.
कितीही जरी सॅम्पल असेल, छोट्या अमाऊंटमध्ये सॅम्पल तुम्हाला दिलेला राहील. आता ते सॅम्पल किती दिलं राहील त्यानुसार त्याचं अनालिसिसचे काही ठरत असतात. जसं मायक्रो अनालिसिस झालं, सेमी अनालिसिस झालं, हे अशा प्रकारे आहे. एक सेकंड. सॉरी, टू बी कंटिन्यूड. नाव अनालिसिस बद्दल तर माहिती आहे. हा, सेमी अनालिसिस, जसं मायक्रो अनालिसिस आहे, तर सेमी मायक्रो अनालिसिस पाहिजे. सॉरी, नाव सेमी मायक्रो अनालिसिस म्हणजे कोणतं आणि मायक्रो अनालिसिस म्हणजे कोणतं? मायक्रो अनालिसिस म्हणजे ज्याच्यामध्ये 10 mg मिलीग्रॅम, 15 किंवा 20 जास्तीत जास्त मिलीग्रॅम पर्यंत जर सॅम्पल तुम्हाला मिळालं, mg मिलीग्रॅम, तर ते झालं मायक्रो अनालिसिस. आणि सेमी मायक्रो अनालिसिस मध्ये जर 100 mg और 100 मिलीग्रॅम टू 500 मिलीग्रॅम और 500 mg पर्यंत जर सॅम्पल जर असेल, जनरल आकडे आता प्रत्येक पुस्तकात थोड्याफार आकडे व्हॅरी होतात, तर एवढं जर सॅम्पल तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी दिलं तर त्याला सेमी मायक्रो अनालिसिस म्हणते. आता ह्या सेमी मायक्रो म्हणा, मायक्रो म्हणा, अनालिसिसची गरज काय? मला सांगा, तुम्हाला सॅम्पल जनरल आपण जर पाहिलं, मी जर तुम्हाला 1 किलो मीठ दिलं NaCl, तर त्या 1 किलो मिठातही NaClच आहे. Na पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह आहे, त्याच्या काही प्रॉपर्टी आहे, आणि 1 ग्रॅम NaCl मध्ये त्याच प्रॉपर्टी आहे. मग एवढा मोठा सॅम्पल तुम्हाला मिळणार तरी आहे का? नाही. किंवा तेवढं सॅम्पल मिळाला तर तुम्हाला त्याला टेस्ट करण्यासाठी केमिकल किती लागल? ते केमिकल की चांगली गोष्ट तर नाही आहे. सपोज आपण केमिस्ट्री लॅबमध्ये आहे आणि प्रॅक्टिकल करून राहिलो, त्या प्रॅक्टिकल तुम्हाला ऍसिडचं काम पडते किंवा बेसचं काम पडते, डिफरंट केमिकलचं काम पडते. ते ते वेस्ट गेल्यानंतर जेव्हा तुम्ही बेसिंगमधून ते पाईपमधून बाहेर जाते, ते काही काम इन्व्हायरमेंटसाठी तर चांगलं नाही आहे. मग एवढ्या मोठ्या सॅम्पलला स्टडी करण्यासाठी मोठे केमिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा लागेल. हेच आपण मायक्रो किंवा सेमी मायक्रो अनालिसिस यूज करत असतो. तर अनालिसिस ऑफ अ सबस्टन्स विथ अ मास ऑफ अ फ्यू ग्रॅम्स ऑर, म्हणजे असं याचं म्हणणं आहे, सेमी मायक्रो जे तुम्हाला दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये, त्याचं म्हणणं असं आहे का फ्यू ग्रॅम्स, काही छोटं फार 1 ग्रॅम, 0.5 ग्रॅम, जर जास्तीत जास्त जर सॅम्पल, एवढं जर सॅम्पल तुम्हाला मिळालं, त्याचं जे अनालिसिस आहे त्याला सेमी मायक्रो अनालिसिस म्हणतात. ठीक आहे. आता अनालिसिसचे प्रकार पडतात रे जनरली. आता हे तुम्ही नेहमीपासून ऐकत आलेले आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय, क्वांटिटेटिव्ह काय, पण याचा अर्थ आम्हाला समजला नाही. मी सिंपल समजून सांगतो बघा, आज तुम्हाला समजून जाईल. मला सांगा, त्याच्या नावात तुम्हाला काय दिसते? क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटी, क्वांटिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटी. आपण म्हणत नाही का एखादा शर्ट असेल त्याची क्वालिटी काय, पण किती शर्ट आहे हे क्वालिटी नाही, हे तुम्ही क्वांटिटी म्हणता. हाऊ मच शर्ट्स यू हॅव. सपोज तुम्ही जर का असे काही कॉइन्स जमा करून राहिले असाल आणि मी जर म्हटलं तुमच्याकडे किती कॉइन्स आहे, तर हे क्वांटिटी झाली ना मित्रांनो. मग अशी जे अनालिसिस आहे, जे क्वांटिटी माहीत करण्यासाठी केल्या जातात, त्याला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणतात. आणि जर मी म्हटलं तुमच्याजवळ जो कॉइन आहे त्याची क्वालिटी काय आहे, तर तुम्ही त्याची क्वालिटी बघण्यासाठी ज्या टेस्ट कराल ते क्वालिटेटिव्ह अनालिसिस झालं. द अनालिसिस विथ रिस्पेक्ट टू द क्वालिटी called as the qualitative analysis, and with respect to the quantity called as the quantitative analysis. मग आता क्लासिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, म्हणजे एखाद्या गोष्टीची क्वालिटी तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे. मग क्वालिटी जर तुम्हाला बघायची आहे, तर क्वालिटी बघण्यासाठी काय काय गोष्टी आहे? प्रिसिपिटेशन टेस्ट असते, मी सांगतो सगळं ऐकून घ्या. एक्स्ट्रॅक्शन झालं, डिस्टिलेशन झालं, आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ कलर डिफरन्स झालं, किंवा ओडर झाला म्हणजे त्याचा स्मेल जो काय आहे तो, किंवा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट झाला. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय? आता ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये येतात. तर ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल. प्रेसिपिटेशन म्हणजे काय? जसं टेस्ट ट्यूब घेतलं तुम्ही, XYZ नावाचं त्यात सॅम्पल घेतलं, त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून, आणि त्यात जर दुसरं कोणतं जे टेस्ट सॅम्पल ज्या केमिकल टाकल्यानंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह येईल हे माहीत आहे. सपोज हे टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये मी सॅम्पल घेतलं जे मला प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे, मला क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायचे का नक्की हे आहे काय क्वालिटी आहे गोष्टीची, तर मी याच्यामध्ये वॉटरसोबत त्याला डिसॉल्व्ह करा आणि नंतर XYZ नावाचं केमिकल घेईल, ज्या केमिकलनं हे सॅम्पलची टेस्ट येईल हो किंवा नाही, म्हणजे यस ऑर नो समजेल तुम्हाला, टेस्ट येईल किंवा नाही येईल. तर मी तुम्हाला सॅम्पल टाकल्यानंतर तिथं प्रेसिपिटेशन म्हणजे काय होते, असे टेस्ट ट्यूबमध्ये खाली असं सॉलिडिफिकेशन जमा होते छोटंसं आणि लिक्विडवर राहते, त्याला सुपरनल लिक्विड म्हणतात. आणि हे खाली जे आहे हे प्रेसिपिटेशन, त्याला PPT म्हणतो आपण. असं जर टेस्ट आली तर आपण म्हणतो सर माझी टेस्ट आली, मॅडम माझी टेस्ट आली, वॉट एव्हर. तर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय म्हणा, एक्स्ट्रॅक्ट करणे एखाद्या गोष्टीतून, खूप मोठा सॅम्पल आहे त्यातून एखादी गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करायची आहे तुम्हाला, ते एक्स्ट्रॅक्शन झालं. नंतर डिस्टिलेशन, जर दोन लिक्विड जर मिक्स झाले, त्यांची बॉइलिंग पॉईंटच्या विथ रिस्पेक्ट टू जर का तुम्हाला दोन्ही लिक्विडचं सेपरेशन करायचं, त्याला डिस्टिलेशन असेंब्ली लागते, ती पुढं आहे आपल्याला.
ते फक्त जनरल इंट्रोडक्शन तुम्ही समजून घ्या. हे डिस्टिलेशन झालं, या पण डिस्टिलेशनचे प्रकार आहे म्हणा. ड्राय डिस्टिलेशन झालं, डिस्टिलेशन रिड्यूस प्रेशर झालं, ठीक आहे, आपण ते नंतर बघू. आयडेंटिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कलर डिफरन्स. आता 2 सॅम्पल मधला कलर आहे. आता तुम्ही म्हणाल मला सर मला NaCl देण्यात आलेला आहे, सोडियम क्लोराईड, आणि ते चांगलं कसं का ओळखणार? तर तुम्ही जनरल कलर पासून ओळखू शकता. त्याचा व्हाईट जर एकदम चांगला व्हाईट जर कलर असेल तर तुम्ही म्हणता का सर मिठाची पलट थोडी चांगली वाटू राहिली. तेच जर का थोडंसं येलोइश आलं तुम्ही म्हणता थोडं मीठ मला बरोबर नाही वाटू राहिलं. म्हणजे तुम्ही या जनरल गोष्ट ही कोणतीही गोष्ट तुम्हाला एकदम फिक्स सांगत नाही का की ही गोष्ट तशीच आहे, पण तुम्ही थोडाफार अंदाज लावू शकता, हे समजून घ्या. जसं एखादं एक्झाम्पल मी घेतो अजून एक, की समजा अन्नाचा जर का सुगंध तुम्हाला बरोबर येऊन राहिला, तुम्ही काय म्हणता रे अन्न विकलं, ठीक आहे, पण त्याचा सुगंध जर का विकल्यासारखं नसेल येत तर तुम्ही म्हणता अन्न विकलं नाही आहे. तर ह्या ओढावरूनही तुम्हाला खूप काही गोष्टी समजते, ठीक आहे. म्हणजे सपोज मी तुम्ही कोणचं XYZ फुल घ्या, गुलाबाचं फुल घ्या, तुम्ही त्याचा रोज सुगंध घेता, तुम्हाला माहिती आहे गुलाबाच्या फुलाचा सुगंध कोणता आहे. मी जर तुम्हाला गुलाबासारखाच कोणती प्रजाती तुम्ही सुगंध घेतला, तुम्ही म्हणाल सर याचाच वास की याचा सुगंध जे काही ऑर्डर आहे तो गुलाबासारखा येऊन राहिला. आणि माझं कंप्लीट हे आहे आन्सर हे आहे की मला नाही वाटत हा असा तो गुलाब आहे जो माझ्या घरी रोज होता. म्हणजे ठीक आहे, मग ऑर्डर वगैरे थोडंफार तुम्ही कळू शकता. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट म्हणून सपोज XYZ नावाचा सॅम्पल तुम्हाला सॉलिड ऑर लिक्विड दिलेला, सॉलिड असन तर मेल्ट होते, लिक्विड असन तर बॉईल होते. तर बॉइलिंग पॉईंट हा लिक्विडचा काढायचा आणि मेल्टिंग पॉईंट हा सॉलिडचा असते, ठीक आहे, कारण का सॉलिड मेल्ट होते ना, लिक्विड तर पहिलेच मेल्ट पोझिशन आहे ना. एखादी गोष्ट XYZ जर तुम्हाला दिलेला आहे, सपोज आपण पाहू का XYZ नावाची गोष्ट आहे आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट जर का सॉलिड आहे समजा, हा मेल्टिंग पॉइंट जर त्याचा 170 डिग्री सेल्सिअस आहे आणि तुम्हाला म्हटलं मी सॅम्पल दिलं, मित्रांनो तुम्ही ओळखा मेल्टिंग पॉइंटच्या एक्सपेरिमेंट नुसार का जे मी दिलेलं सॅम्पल तेच आहे का ओरिजिनल आहे का. तर तुम्ही काय करा, त्याला मेल्टिंग पॉईंट मेल्टिंग असेंब्ली फिल्स ट्यूब मध्ये टाका, जी असेंब्ली असते ते नंतर बघू आपण, आणि त्यानंतर तुम्ही मेल्टिंग पॉईंट काढा. जर तो पदार्थ 160 डिग्रीवर वितळला तर तुम्ही म्हणाल नाही सर हा तर इम्प्युअर आहे, और प्युरिटी नियर हा वेगळा कोणता आहे. तो जो सबस्टन्स आम्ही पाहिला तो 170 डिग्रीवरच मेल्ट व्हायचा, म्हणजे त्याची क्वालिटेटिव्ह अनालिसिस झाला. जर तो 190 वर जरी होत असेल तरी आम्हाला पाहिजे नाही, जर 160 च्या जवळपास होत असेल तरी आम्हाला पाहिजे नाही. काऊन का ओरिजिनल जी गोष्ट आहे ती 170 डिग्रीची आहे, समजून घ्या. जसं कॉपीज मिळतात, समजा तुम्ही लिवायचं शर्ट घेत असाल किंवा पॅन्ट घेत असाल आणि तुम्हाला जर ते 1500 रुपयात 1500 रुपयात भेटत असेल तर सरळ गोष्ट आहे बेटा, लिवायचा पॅन्ट किंवा शर्ट 1500 रुपयात भेटत नाही, म्हणजे तो कॉपी असला पाहिजे. मग त्याची मटेरियल क्वालिटी जरी थोडीफार बेटर असली पण तो त्या ब्रँडचा नाही आहे ना, मग त्या ब्रँडचा नसल्यामुळे त्याची क्वालिटी तशी राहणार नाही. सर मग असं हेच बॉइलिंग पॉईंटचं तसंच आहे. जर 2 लिक्विड आहे, 2 कशाला 1 लिक्विड घ्या, समजा मी म्हटलं तुम्हाला वॉटर, तर बेटा मेल्टिंग पॉईंट सॉरी बॉइलिंग पॉईंट या एक्सपेरिमेंट वॉटर ओळखा प्युअर आहे का इम्प्युअर आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. तुम्हाला सर प्युअर वॉटर जर असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री आहे, म्हणजे 100 डिग्रीवर पाण्याची वाफ होणं चालू होते, बॉईल होणं चालू होतं. मग तुम्हाला जर ते सॅम्पल घेतलं, मी तुम्हाला इम्प्युअर वॉटरचं दिलं, तुम्हाला म्हटलं का ह्या मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट एक्सपेरिमेंट करून तुम्ही सांगा मला की वॉटर प्युअर आहे का नाही. मग तुम्ही त्याला बॉइलिंग पॉईंट असेंब्लीमध्ये बॉइलिंग पॉईंट असा काढा आणि मग समजा तुम्हाला जर 100 डिग्रीवरच ते पाणी उकळलं, तुम्ही म्हणाल सर नाही जे सॅम्पल तुम्ही दिलेलं आहे ते प्युअर वॉटरचं आहे. पण जर ते 80 डिग्रीवर उघडलं, 90 डिग्रीवर उघडलं किंवा 105 107 डिग्रीवर उघडलं, तुम्ही काय म्हणाल सर वॉटर प्युअर नाही आहे, कारण का प्युअर वॉटरचं बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आहे. अशा वेळेला क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण करत असतो. सेकंड वे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस टाईप त्याचा. क्वांटिटेटिव्ह इथं आपल्याला क्वालिटीशी काही देणं घेणं नाही. इथं तुम्ही पाहाल की ही क्वांटिटीमध्ये किती आहे. सपोज जर का मिठामध्ये साखर आहे, मी पहिले मिठामध्ये नक्की साखर आहे का याची टेस्ट करून मी क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो. पण मिठामध्ये साखर मिक्स आहे तर ते किती मिक्स आहे हे याचा स्टडी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करते मित्रांनो. नाउ क्लासिक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इन्क्लूड्स व्हॉल्यूमेट्रिक अँड ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे काय, जर लिक्विडशी रिलेटेड असेल तर किती व्हॉल्यूम, 2 लिक्विड मिक्स झाले, 3 लिक्विड मिक्स झाले समजा, तर त्या प्रत्येक लिक्विड जे मिक्स केलेलं आहे आपण, तर नक्की प्रत्येक लिक्विडचं व्हॉल्यूम किती आहे. सपोज आपण म्हटलं X नावाचं लिक्विड आहे, Y नावाचं लिक्विड आहे आणि Z नावाचं लिक्विड आहे. हे तीनही जर का सपोज मी मिक्स केले, पण मला माहिती नाही मी किती मिक्स केले, आणि ते जर का मी डिस्टिलेशन असेंब्लीनं तिन्ही लिक्विड जर का त्यांच्या बॉइलिंग पॉईंटच्या एक्सपेरिमेंटनुसार डिस्टिलेशन असेंब्ली लावून सेपरेट केले, पण त्यानंतर X नावाचं लिक्विड किती व्हॉल्यूम आहे, Y नावाचं किती आहे, Z नावाचं लिक्विड किती व्हॉल्यूम नाही, हे व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस झालं. जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम अनालिसिस करता
ग्रॅव्हिमेट्रिक हे ग्राममध्ये झालं बेटा, सारखंच आहे. हे ग्राममध्ये आन्सर देतो तुम्हाला का किती ग्रॅममध्ये एखादी गोष्ट ते सॅम्पल प्रत्येक जे मिक्स झालं ते कितीमध्ये, ठीक आहे. तर अशा वेळेला हे इंट्रोडक्शन आणि ॲनालिसिस झालं. त्यानंतर क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आणि नंतरच्या टेस्ट कशा असतात, ड्राय टेस्ट काय, वेट टेस्ट काय, ॲनालिसिस कसं करायचं हे सांगतो मी. पहिले हे पाहून घ्या.